मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 3 विषय मराठी कविता क्रमांक 3 पडघमवरती टिपरी पडली या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे सांगा। कौलारावर काय पडत आहे? उत्तर, कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहे। म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले आहे? उत्तर, ढगांचा गडगड असा आवाज येत होता। हरभरे भरडताना तसाच आवाज येतो, म्हणून ढगात म्हातारी हरभरे भरडते असे म्हटले आहे। प्रश्न दुसरा, काय झाले? कसा आवाज आला? पडघमवरती टिपरी पडली। उत्तर, तडम तडतड तडम। ढग गडगडू लागले। उत्तर, गडगड गडम। प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द वाचा व लिहा। ढग, मेघ, घन। वीज, चपला, विद्युत। जल, पाणी, उदक। धरती, धरणी, जमीन। प्रश्न चौथा, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरल्या जातात ते सांगा। उदाहरणार्थ, हरभरे भरडण्यासाठी जातं। गहू दळण्यासाठी। उत्तर, चक्की। बाजरी पाखडण्यासाठी। उत्तर, सूप। मसाला वाटण्यासाठी। उत्तर, मिक्सर। ज्वारी चाळण्यासाठी। उत्तर, चाळण। चहा गाळण्यासाठी। उत्तर, गाळणी।
उ. काकडी कापण्यासाठी. उत्तर सुरी किंवा चाकू. पुढचा प्रश्न पाहूयात. तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. उत्तर तडम तडम, कडम कडम, सळसळून, गडगड, थरथर. इतर नादमय शब्द. खडखड, थडथड, झडझड. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.